नमस्कार, मी माधुरी कुमकर. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे उद्घाटन सोहळ्याची. नारायणगाव या ठिकाणी अर्थसंपदा या पतसंस्थेचे उद्घाटन माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या पतसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष रमेशजी मेहत्रे यांनी ही पतसंस्था लहान व्यापारी यांचा आर्थिक विकास तसेच शेतकरी वर्गाला विना अडथळीत कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्थापन केली आहे असे सांगितले. तसेच या पतसंस्थेच्या उद्घाटन दिनी 1 कोटींच्या ठेवी जमा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उद्घाटन प्रसंगी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्तजी निकम, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे प्रथम नागरिक योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, शिवनेरी भूषण तात्या गुंजाळ, कृषी भूषण अनिल तात्या मेहर, नारायणगाव शिवसेना संघटक हेमंत कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. आज नारायणगावच्या फुलसुंदर मार्केटमध्ये अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या नवीन पतसंस्थेचा शुभारंभ 16 मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि शुभ उपस्थितीत थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. आता कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळेवर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर सहकारात काम करणारे सहकारी बंधू आणि भगिनींनो, या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रमेशजी मेहत्रे साहेब आणि त्यांनी आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या भागामधून सहकारामध्ये सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या मित्रांना या पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून सामावून घेतले आणि या पतसंस्थेचा कारभार इथं सुरू होणार आहे. खरं तर रमेशजी मेहत्रे यांनी 15 ते 20 वर्ष सातत्यानं मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव घेतला आणि मग त्या अनुभवाच्या जोरावर आपल्या मित्रमंडळींना येणाऱ्या अडचणी सोडवायच्या एक सामाजिक उत्तरदायित्व सुद्धा त्या ठिकाणी निभावायचं या भावनेतनं त्यांना ही संकल्पना सुचली आणि आज अर्थसंपदा नागरी पतसंस्था हिच्या स्थापनेचा उद्देश त्यांचा सफल झालेला आहे. सध्या रमेशजी मेहत्रे साहेब अर्थ इंडिया हेल्थ केअर मध्ये चेअरमन म्हणून तर कार्यरत आहेत. स्टार हेल्थ कंपनीमध्ये सुद्धा एक सिनियर मॅनेजर म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या आणि आंबेगावच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काम केले आणि अशा प्रकारे आज ही अर्थ इंडिया हेल्थवेअर जी कंपनी आहे ती आपल्या पुणे जिल्ह्यात नाही तर पश्चिम महाराष्ट्रात नारायणगाव, जेजुरी, शिरूर, इंदापूर आणि अकलूज, पंढरपूर पर्यंत तिचं कार्यक्षेत्र या मंडळींच्या निमित्तानं पसरलेलं आहे. रमेश शेठ मेहत्रे हा आपल्या सगळ्यांचा एक सहकारी मित्र, शांत स्वभाव आणि मनमिळावा अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे आणि आज त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून
इथं टीव्ही सुद्धा बऱ्यापैकी जमल्यात. आज सभासदांचं संख्या सुद्धा त्या निमित्तानं निश्चितपणानं भरपूर आहे. खरं तर मी काही सहकारामध्ये जास्त काम करत नाही, पण सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक सहकारी म्हणून ते मला मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी म्हणत असतील. प्रत्यक्ष कामकाजामध्ये मला तितकासा अनुभव नाही हे मला प्रामाणिकपणानं कबूल करावं लागेल. परंतु आज परिपक्वतेकडे गेलेल्या खूप काही आदर्श अशा पतसंस्था या तालुक्यामध्ये आहेत. नाही म्हटलं तरी एक 2-4 अपवादात्मक पतसंस्थांनी कारभारात अनियमितता ठेवली आणि थोडंसं ही चळवळ आपल्या तालुक्यामध्ये बदनाम होते की काय अशा प्रकारची अवस्था तयार झाली होती. परंतु अनेक मंडळींनी हा जनतेचा पैसा आहे, सभासदांचा पैसा आहे ही भावना जागरूक ठेवून चांगलं चोख प्रमाणात काम केलेलं आहे. आणि आजही तालुक्यामध्ये या पतसंस्था यशस्वीतेकडे चांगल्या प्रकारची वाटचाल चालून त्यांनी लोकांच्या आर्थिक जे कारण आहे, धोरण जे आहे ते त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. मला जाणीव आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आमच्याच पिंपळवंडी गावचे माजी सरपंच आणि यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेव शेठ वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठ नेते वल्लभ शेठ बेनके साहेब यांचं सहकार्य घेतलं आणि तालुक्यामध्ये तालुका फेडरेशनची स्थापना केली. आज ते फेडरेशन सगळे एकत्रित येऊन केंद्र सरकारचे असतील, महाराष्ट्र सरकारचे असतील, सहकारामध्ये वेगवेगळे जे काही कायदे कानून येत आहेत, जे सोपे सुलभ संस्थेला कारभार करण्यासाठी आणि सभासदांच्या हिताचे असतील ती धोरणं स्वीकारायला काही अडचण नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून काही जाचक अशा प्रकारची धोरणं सहकारामध्ये सुद्धा येऊ पाहतात. त्यासाठी मला वाटतं काका कोर्टे साहेब, देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब या मंडळींनी पाठपुरावा करून या बाबी निदर्शनास आणून दिल्या की हे नियम काही जाचक आहेत आणि त्याच्यामुळं संस्थेमध्ये सभासदांच्या पैशाचं देवाणघेवाण आणि व्यवहार करताना त्या ठिकाणी अडचणी येतात. त्याची सोडवणूक करण्याचं काम करतात. अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था नव्यानं सुरू होते. रमेशजी आणि हे सगळी जे आता सहकारी मंडळी आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून परिपक्वतेकडे गेले. परंतु आता संस्था अशा प्रकारची आर्थिक संस्था चालवण्याचा आता त्यांचा नवाचा अनुभव राहणार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये पहिलं ध्येय आणि धोरण आपल्याला बाळगावं लागेल की हा सभासदांनी आपल्याला विश्वासावर दिलेला पैसा आहे आणि त्यांना त्याच्यातनं त्यांच्या आर्थिक गरजा तर भागवायच्या. परंतु विश्वस्त या नात्यानं तुम्ही त्या ठिकाणी अत्यंत विश्वासपूर्वक काम करावं. भविष्यामध्ये आता खूप काही संस्था तालुक्यामध्ये आहेत. नारायणगावमध्ये सुद्धा संस्थांचं मोठं जाळं या सगळ्या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला सभासदांना विश्वास देऊन संस्थेचा कारभार प्रगतीकडे नेण्याच्या दृष्टिकोनात निश्चितपणानं सगळ्या सहकाऱ्यांचं तुम्हाला या ठिकाणी पाठबळ मिळेल. ते पाठबळ मार्गदर्शनाच्या स्वरूपातलं असेल, त्या ठिकाणी मदत करण्याच्या स्वरूपातलं असेल. आता इथं सहकारामध्ये काम करणारे आमचे मंडलिक सर, हांडे साहेब आणि गुलाब शेट्टी सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळ्यांच्या विचार विनिमयानं किंबहुना एक शिस्त पाळून तुम्ही कारभार जर केला तर या अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेला तिचा काळ निश्चितपणानं प्रगतीकडे जाणारा आणि उज्ज्वल अशा प्रकारचा राहील.